आणि सोलापुरात सुद्धा खूप इंटरेस्टिंग घडामोड घडतेय। सोलापुरात काय झालंय तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधला अंतर्गत वाद उफाळून आलाय आणि तोही विधान परिषदेच्या उमेदवारीवरनं। विधान परिषदेच्या याच जागेवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं वसंत देशमुख यांना उमेदवारी दिली गेलेली। मात्र उमेदवारीनंतर पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच नाराजी दिसतेय। आमदार उत्तम जानकर यांनी खासदार मोहिते पाटलांवरती गंभीर आरोप केले। आपल्या मुलाची उमेदवारी निश्चित होती, मात्र मोहिते पाटलांनी केसांनी गळा कापत वसंत देशमुखांना उमेदवारी द्यायला लावली असा आरोप जानकरांनी केलाय। मोहिते पाटलांच्या भूमिका यापूर्वी शरद पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील आणि नारायण पाटील यांना पटत नव्हत्या। आता आम्ही वसंत देशमुखांना मतदानच करणार नाही अशी भूमिका जानकर यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। माझी उमेदवारी फायनल ठेवण्याचं सर्वानुमते ठरलेलं होतं आणि तशा बैठका पण झालेल्या होत्या आणि सगळ्यात सुरुवात अशी होती की ही निवडणूक मोहिते पाटलांना लढावी आणि त्या पद्धतीची चर्चाही झालेली होती। त्यानंतर माझे चिरंजीव जीवन जानकर यांची उमेदवारी फायनल केली, त्यावरती अर्जुनशिव मोहिते पाटलांनी सुद्धा सही केलेली होती। आणि असं असताना 2 दिवसांनी पुन्हा वसंतनानाचा फॉर्म भरणं हे आम्हा सगळ्या मंडळीला खटकणारं होतं। एक तऱ्हेनं म्हणजे मोहिते पाटलांनी माझा केसानं गळा कापला